75,000 सरळ सेवेच्या जागा आल्या गेल्या. बरेचशा विद्यार्थ्यांचं आपल्याला माहित आहे यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. गावोगावी या सिलेक्शन आपल्याला दिसत आहेत. परंतु कुठंतरी आपलं सिलेक्शन मागे राहिलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी परत आपली प्रतिष्ठा प्राप्त करण्याची एक सुवर्ण संधी आलेली आहे. का तर या परीक्षेमध्ये ही जी रेल्वेची परीक्षा आहे याचं एक बेसिक एज्युकेशन तुम्हाला माहित असेल की 10वी पास आहे, पगार पाणी पण चांगला आहे. परंतु याचा सिलेबस जर आपण पाहायचा झाला ना तर मुख्य जी भीती पोरांची असते की इंग्रजी, हा इंग्रजी सिलेबस याला नाही. आणि दुसरा मुद्दा ही आपल्या मातृभाषेतून मराठीतून होणारी परीक्षा आहे. त्याच्यामुळे ह्या ऍडच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी प्रत्येक शब्द ना शब्द तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे, जेथून तुमच्या A to Z कन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्ट पूर्ण होणार आहे. त्यानंतर याची अजून एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे अवेलेबल असेल ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तो टेलिग्राम सुद्धा तुम्ही जॉईन करा. तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, 4208 रेल्वे कॉन्स्टेबलची जाहिरात आजच प्रसिद्ध झालेली आहे. आणि या आपल्या सेशन मध्ये आपण याचा संपूर्ण जो क्रायटेरिया आहे, पात्रता आहे, हे पात्रता त्याच्याबरोबर आपण पाहतो नियोजन कशा प्रकारचं असावं हे सगळं तुम्हाला या लेक्चर मध्ये आपण सांगणार आहोत. बरोबर. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या बघा की आपल्याला नेमकं काय काय म्हणायचं आहे ते. तर बघा या ठिकाणी सेंट्रल रेल्वे मिनिस्टरीकडून ही एक्झाम आलेली आहे, ह्यामध्ये काय डाऊट नाही. आता ही जी काम आहेत ही रेल्वे कॉन्स्टेबलची काम आहेत, ही जी दिसत आहेत ही सगळी कामं तुम्ही त्या पदावर गेल्यानंतर अतिशय प्रतिष्ठित चांगल्या प्रकारचा जॉब आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला आवडेल काम करायला नक्कीच. तर यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर बघा आजच्या डेटला म्हणजे ओपनिंग डेट या ठिकाणी 15/4/2024 या ठिकाणी फॉर्म भरायची डेट सुरू झालेली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो क्लोजिंग डेट जे आहे ते 14/5 म्हणजे आपण पाहतो 1 महिना आपल्याला फॉर्म भरायला वेळ आहे. पूर्णपणे 1 महिना ही प्रोसेस चालणार आहे. आता यानंतर जर आपण पाहायचं झालं की एकंदरीत जर ऍप्लिकेशन मध्ये काय बदल करायचा असेल किंवा काय दुनियादारी आहे तर या ठिकाणी त्याचं पुढच्या पुढे डेट आहे. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं कॉन्स्टेबलच्या जागा आहेत, या जागेमध्ये साधारणतः जर आपण पाहायचं झालं तर पुरुषांसाठी टोटल जागांची संख्या 3577 आहे आणि महिलांची जागा जी आहे ती 631 जागा त्या महिलांसाठी असणार आहे. बरोबर आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या की जागांची संख्या ही अशा प्रकारे 4200च्या वर जागांची संख्या आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 10% कोटा रिझर्व्ह आहे म्हणजे 420 जागा या एक सर्व्हिसमॅनसाठी आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. आता याचं जर बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या महाराष्ट्रानुसार याला 10वी पास पाहिजे. काय पाहिजे? 10वी पास. याचं बेसिक शिक्षण आहे. हे शिक्षण असणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात. आता पुढे जर आपण पाहायचं झालं तर साधारणतः जर एकंदरीत तर की एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे हे कॅन्डिडेट साठी 10वी पास पाहिजे आणि एकंदरीत ऍप्लिकेशन सबमिट करेपर्यंत तुमचा 10वीचा निकाल आलेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता यामध्ये जर बाकी पाहायचं झालं तर याची एक्झामची स्टेट कशी असेल ती स्टेज तुम्हाला सांगतो. तर याच्यासाठी पहिल्यांदा एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल, अर्थात ही ऑनलाईन एक्झाम असेल. एक्झाम मध्ये विषय कोणते काय कोणते ते आपण बघूयात. त्यानंतर तुमचं यामध्ये फिजिकल होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. एकच परीक्षा आहे. एक परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, दुसरे आहे या ठिकाणी फिजिकल तुमचं आणि तिसरं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. फक्त 3 स्टेजचा या ठिकाणी तुम्हाला पार पाडायचे आणि यातली पहिली स्टेज पार पडली तर दुसरी जी फिजिकल आहे हे फिजिकल तुम्ही उत्तीर्ण होता. बरोबर आहे. यामध्ये काय शंका नाही, डाऊट नाही. आता यामध्ये जर वयाचं आपण पाहायचं झालं बघा 18 ते 25 ओपन कॅटेगरीसाठी वय पाहिजे. परंतु इथं असं सांगण्यात आलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांची संधी हुकलेली आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी 3 वर्ष वाढलेले आहेत. म्हणजे ओपनचा कॅन्डिडेट जो आहे हा 18 ते 28 वयाचा चालणार आहे. बरोबर आहे. 25 चा 28 झालेला आहे म्हणजे हे पण खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण पाहायचं झालं तर इथं 18 ते 28 हे ओपन कॅन्डिडेट साठी वय आहे. परंतु त्याच्या पुढे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन हे एसटी एसटी कॅन्डिडेट साठी, ओबीसी ज्यामध्ये नॉन क्रिमिनल कॅन्डिडेट साठी 3 वर्षाचा आहे. आणि बाकीचं जर आपण पाहायचं झालं तर इथं बाकी हा मुद्दा इथं लक्षात घ्यायचा आहे
की विडो डायव्होर्स जे आहे त्यासाठी विविध क्वालिफिकेशन आहेत, यामध्ये काय हरकत नाही. फॉर्म भरताना ऑटोमॅटिक ते तुमच्या लक्षात येऊन जाते. आता इथं जर आपण बर्थ डेट पाहिजे झाली तर या बर्थ डेट साठी ग्रुप आहे की या ठिकाणी 2796 म्हणजे या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा EWS चा उमेदवार आहे, त्याच्यानंतरचा उमेदवार असावा असं यांचं म्हणणं आहे. ओबीसीचा 2793 नंतरचा असावा, ह्या 96चा SC ST 2791 नंतरचा उमेदवार असावा असं एकंदरीत यांचं म्हणणं आहे. आता इथं जर आपण पाहायचं झालं तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी आणि जर 1 मध्ये सांगितलेलं होतं म्हणजे मी सांगितलेलं आहे 10वी पास तुमचं एज्युकेशन पाहिजे, इथं काय हरकत नाही. आता इथं फीस किती आहे तो ओपन कॅन्डिडेट साठी 500 रुपये फीस आहे आणि इतर कॅटेगरीसाठी 250 रुपये फॉर्म फी आहे. त्यासाठी हे जे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही करणार आहे आजपासून त्यासाठी ओपन कॅन्डिडेट 500 आणि इतर कॅन्डिडेट साठी 250 रुपये फीस राहील. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील, फिजिकल राहील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील आणि यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर एक्झामचं शेड्यूल जे आहे हे शेड्यूल तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर आणि तुम्ही जो तो मेल टाकणार आहे त्याच्यावर टाकणार आहे. त्याच्यामुळं यामध्ये तुमचा जो मेल ID मोबाईल नंबर किमान पुढचा एक 6-7 महिने बदलणारा नसावा असं टाका, का तर एक्झामची डेट जी आहे ही डेट अजून डिक्लेअर झालेली नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी एक्झाम डेट कधी होईल हे आपण आता लगेच सांगू शकत नाही, पण लवकरात लवकर परीक्षा पण होऊन जाईल अशी अपेक्षा करून तसा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामुळे मोबाईल टाकताना मेल टाकताना या ठिकाणी जो बदलणार नाही तोच तुम्ही फॉर्म भरताना टाकून द्या, का तर त्याच्यावरतीच तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार आहे. आता बघा यामध्ये सगळ्यात मोठं जर तुमच्या समोर समस्या राहते ती म्हणजे लेखी परीक्षा. आता 10वी बेसवर या ठिकाणी लेखी परीक्षा असणार आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी भली मोठी संधी आहे आणि या ठिकाणी पटपट पटपट तुम्ही इथं ही परीक्षेसाठी फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू करून द्या. आता इथं जर आपण पाहायचं झालं ना तर ही एक परीक्षा अशी आहे की 90 मिनिट अर्थात 1.5 तासाचा वेळ असेल आणि 120 प्रश्न तुम्हाला असतील बा, आणि हे प्रश्न मराठीत असणार, हे प्रश्न हिंदीत असणार, हे प्रश्न इंग्लिश मध्ये असणार, ह्याच्या पलीकडे तिसरी लँग्वेज तुम्हाला माहिती नाही. त्यानंतर आपण पाहतो की एक प्रश्न एका मार्काला असेल आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग असेल. किती? 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार, हा मुद्दा लक्षात घ्या. 1/3 म्हणजे भरपूर मोठं निगेटिव्ह मार्किंग आहे, लक्षात घ्या. 3 प्रश्न मागे एक प्रश्न तुमचा जाणार. आता इथं कसं असतं बघा की या ठिकाणी ओपन कॅन्डिडेट आहे, EWS कॅन्डिडेट आहे आणि आपण पाहतो ओबीसी नॉन क्रिमिनल कॅन्डिडेट आहे, यांना 120च्या 35% मार्क पाडावे लागले तर तुम्हाला फिजिकलला बोलवतात आणि SC ST कॅन्डिडेटला 120च्या 30%, बघा माझ्याकडून काय 35% EWS किंवा ओपन ओबीसी साठी 35% मार्क पडली पाहिजेत आणि SC ST कॅन्डिडेट साठी 30% मार्क पडले पाहिजेत. आता इथं हे लक्षात नका घेऊ की फिजिकलला गेलं म्हणजे होईल, इथं जितका तुम्ही स्कोर करणार ना त्यावरती तुमचा निकाल फायनल होतो. कशावरती? या स्कोरवरती तुमचा निकाल फायनल होतो. म्हणजे इथं जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे, स्कोर करायचा आहे आणि 120 पैकी स्कोर करण्यासाठी का तर इथं तुम्हाला मी आहे सपोर्टला, इथं मी आहे का तर इथं लक्षात घ्यायचा सिलेबस बघा. त्याचा सिलेबस जर आपण पाहायचं झाला त्याला आपण गणित म्हणायचं, बरोबर आहे. हे गणित तुम्हाला 35 मार्काला गणित आहे. त्यामध्ये आपण पाहतो गणिताचे जे आहेत संख्या वगैरे असं म्हणजे थोडक्यात हे जे गणित आहेत काळ काम वेगासारखे रेशो पर्सेंटेज बेसिक गणित ज्याला आपण म्हणतोय बेसिक गणित आहे. 10वी बेसवर राहणारा पेपर आहे. अंक गणित आहे. हे कसलं गणित आहे? अंक गणित ज्याला आपण म्हणतोय अंक गणित इथं आहे, बरोबर आहे. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो, हे 35 मार्काला आहे. आता हे 35 झाले 70 मार्काला हे मुद्दे. आता इथं तुमचा खेळ कोणता होतो? फक्त वेळेत कव्हर न होणं, नाहीतर तुम्ही शांत चित्तानं आज एक गणित पण आणि बुद्धिमत्ता पण सोडवाय बसला ना सगळे प्रश्न सोडवू शकतात. फक्त टायमिंग मध्ये सुटले पाहिजेत. त्यासाठी विविध टेक्निक पाहिजे, विविध ट्रिक्स पाहिजेत तुमच्याकडे. लक्षात आलं का? तर हे गणित बुद्धिमत्ता आणि सरळ सेवेला तुम्ही हे चांगलं घासून पुसून चाटून वरबडून केलेलं आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला फॉर्म भरायला लय तर लय ओपन वाल्याला 500 जातील आणि कॅटेगरी वाल्याला 250 जातील. ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे. आता पुढचा विषय कोणता आहे की जनरल अवेअरनेस. आता इथं जर आपण पाहायचं झालं जनरल अवेअरनेस, यामध्ये साधारणतः आपल्या आसपासचं
या ठिकाणी करंट अफेअर यामध्ये पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जिओग्राफी असेल, आर्ट कल्चर असेल, कॉन्स्टिट्यूशन, स्पोर्ट असेल, जनरल सायन्स असेल. म्हणजे बेसिकचं पण काय क्वेश्चन इथं विचारतात जनरल सायन्स वरचे. जसं की आपण पाहतो कॉन्स्टिट्यूशनचे असतील, या ठिकाणी पॉलिटीचे असतील, त्यानंतर इकॉनॉमीचे असतील, जिओग्राफीचे असतील आणि त्याच्याबरोबर करंट रिलेटेड प्रश्न पण त्याचे असतात. आता सगळ्यात जास्त मार्क द्यायची भली मोठी गोष्ट कुठं घडू शकते तर या ठिकाणी गोष्ट घडते कुठं, जनरल अवेअरनेस. का तर याला लिमिट नाही काय विचारतील ती, परंतु तुम्ही जितका अभ्यास केलाय ना तेवढा अभ्यास मी सांगतो सफिशियंट आहे. आणि ज्यांचा अभ्यास राहिलाच असेल त्यांनी करा, नाहीतर ज्यांना करणं होत नसेल तर त्यांनी ही बॅच जॉईन करा. जसं की आपण ही उद्यापासून बॅच सुरू केलेली आहे 16 एप्रिल पासून, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. 999 फीस बॅच आहे. ह्यामध्ये स्वतः मी आहे, जे जीके तुम्हाला माहितच असेल, जे जीके साठी परत ऋतुराज सर आहेत, त्यानंतर गणित साठी शरद सर आहेत, बुद्धिमत्तेसाठी मंगेश लोंढे सर आहेत. आणि एकदा या लोकांची डेमो म्हणजे याच युट्यूबला जाऊन तुम्ही चेक करा, तुम्हाला लक्षात येईल की यांना आकलीचा भाग आहे का नाही एवढं तरी, बरोबर आहे. त्याच्यामुळं बेनबोबाट हे मोबाईल रिचार्ज पेक्षाही कमीला तुम्हाला बॅच पडते, हे बॅच जॉईन करा. इथं 120 मार्कामध्ये तुम्हाला एवढी फुल गॅरंटी देतो की हा जो रिझल्ट आहे तुमचा, हा रिझल्ट चांगल्याच प्रकारचा येणार, बरोबर आहे. तर मुद्दा लक्षात घ्या. त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं तरी फिजिकल टेस्ट असेल यांची. तर आता फिजिकल टेस्ट कशा असेल काय असेल हे आता लेखीच्या आधी बघण्यावर आपल्याला हे बघायचंय की फॉर्म भरताना ही पात्रता फिजिकलची तुमच्याकडे आहे का, हे असेल तर फॉर्म भरता येईल. का तर परत फॉर्म भरून मार्क लय पडून उपयोग होणार नाही. जर या ठिकाणी आपण पाहिलं ओपन कॅटेगरीतला कॅन्डिडेट, ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट, ओबीसी कॅन्डिडेट, यामध्ये जो पुरुष आहे त्याची उंची 165 सेंटीमीटर असेल त्यानं फॉर्म भरा. आणि याच कॅटेगरीतील ज्या महिला आहेत त्यांची उंची 157 सेंटीमीटर पाहिजे. आता पुरुषांसाठी छाती 80 आणि फुगवून 85, हा मुद्दा पुरुषांसाठी आहे कुठं, छातीचा. आता त्यानंतर तुम्ही कॅटेगरीत असाल एसटी किंवा एसटी तर इथं तुमची 160 मेलची हाईट पाहिजे सेंटीमीटर मध्ये आणि फिमेलची 152 पाहिजे, बरोबर आहे. आणि एसटी एसटी कॅन्डिडेटच्या मेलची चेस्ट छाती 76.2 सेंटीमीटर आणि फुगवून 81.5 सेंटीमीटर पाहिजे. बाकी मग इकडे आपल्याकडे गोरखा फिरका या ठिकाणी आपण पाहतो ह्या ज्या कॅटेगरीज आहेत ह्या कॅटेगरी आपल्या इथं नाहीत. त्याच्यामुळे या दोन गोष्टीचा विचार करा. हाईट अशी असेल त्याच कॅन्डिडेटने काय करा, फॉर्म भरा, बरोबर आहे. त्यानंतर मग तुमची फिजिकल टेस्ट असेल. फिजिकल टेस्ट आज काय नाही 1600 मीटर आहे मेलसाठी, 5 मिनिट 45 सेकंदात पूर्ण करायचं आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो लॉंग जंप आहे 14 फूटची, त्यानंतर हाय जंप आहे 4 फूटची. फिमेलसाठी 1600 मीटर नाही 800 मीटर आहे, 3 मिनिट 40 सेकंदात पूर्ण करायचंय. फिमेलला लॉंग जंप 9 फुटाचे, हाय जंप 3 फुटाचे. तर अशा प्रकारे एक ऍड आहे, अतिशय चांगली ऍड आहे, याची तुम्ही तयारी सुरू करा. का तर सध्या जर आपण पाहायचं झालं तर ह्याचा जो सिलेबस तुम्ही करणार आहे ना, त्या सिलेबसचा फायदा जर पाहायचा झाला तर हा फायदा प्रचंड फायदा तुम्हाला होणार आहे. का तर बऱ्याचशा एक्झाम ज्यामध्ये गणित राहतं, ए टू झेड एक्झाम मध्ये गणित राहतं, बुद्धिमत्ता राहते, जे जीके राहते, म्हणजे हा सिलेबस तुम्ही कुठेही कसाही वापरू शकतो. आणि जी भीती राहते विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजी, ही भीती इथं घ्यायची गरज नाही. का तर हे सिलेबस मध्येच तुमच्या नाही. पगार पण चांगला आहे आणि रेल्वेच्या ऍड दरवर्षी पडत असतात. हा अभ्यास तुम्ही कोणत्याही एसआय पोस्ट साठी वापरू शकता. कोणत्याही बरे समजा आपली बॅच आहे, या बॅच मध्ये तुम्ही बॅच घेतली तर रेल्वेच्या कोणत्याही एक्झाम साठी तुम्ही वापरू शकता. हे फक्त 10वी लेवलच्या म्हणजे तेवढंच लो लेवलच्या काठिण्य पातळी नसतं, टॉप टू बॉटम इथं शिकवायचं असतं. त्याच्यामुळं एकाच ऍड मधून तुमची भरपूर तयारी होती. त्याच्यामुळं याचा अभ्यास दणकून रगडून करावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला लक्षात आला असेल, समजला असेल तर या ठिकाणी नक्कीच याच्यावर विचार करा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.